नमस्कार मित्रांनो, विषय थंबनेल बघून तर तुमच्या ध्यानात आलाच असेल की आजचा आपला विषय काय आहे मित्रांनो. तुम्ही बघताय आज म्हटलं तर रोज एक मैदान होतंय मित्रांनो. त्या मैदानाचं बक्षीस 70,000, 40,000, 50,000, 1,00,000 रुपये अशा पद्धतीनं राहतंय मित्रांनो. तर हे बक्षीस गाडी मालकांनाच पुरत नाही तर ड्रायव्हरच्या हातात काय भेटणार आहे, हा सगळ्यात मेन मुद्दा आहे मित्रांनो. जरा सर्वांनी ड्रायव्हरचा विचार करा. ह्या व्हिडिओच्या मार्फत मला ते एवढंच सांगायचं आहे, कारण एवढं कष्ट ड्रायव्हर शिवाय ह्या क्षेत्रात कोणाचंच नाही. एवढं रिक्स घेऊन गाडीवर बसणं, नंदीनला हाकणं आणि ते नंबरमध्ये काढणं ही महत्त्वाची गोष्ट सगळ्यात मित्रांनो. आणि ही सोपी गोष्ट नाही, ही तर तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. ह्या गोष्टी भरपूर एवढ्या त्रासाच्या आहेत आणि एवढ्या उन्हातानाचं ड्रायव्हर लोकांनी दिवसभर तिथं थांबणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. कारण तुम्ही आता मैदानातनी बघतायच की मैदानं होत्यात, चांगल्या रीत्यानं होत्यात, पण त्याची बक्षिसं कमी असल्यामुळे ड्रायव्हरच्या हाती काय लागते. मैदानं अशी झाली पाहिजेत मित्रांनो की कमीत कमी 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख अशा बक्षिसाची मैदानं झाली पाहिजेत. अशी मैदानं झाली तर ड्रायव्हरला सुद्धा चांगला पैसा भेटतोय मित्रांनो. जर मैदान कमी किमतीचं असेल तर गाडी मालक सुद्धा ड्रायव्हरला काय देणार आहे, बरोबर आहे ना. कारण मोठ्या मैदानात मालकाला जेव्हा पैसे भेटतील तेव्हा मालक ड्रायव्हरला सुद्धा एक लय राहिले पण 5-10 हजार तरी देऊ शकतो. आता काय काय ड्रायव्हर तर असे आहेत की त्यांना 500-500 रुपये घेऊन म्हटलं तरी घरी जावं लागतंय मित्रांनो. हा सगळ्यात मेन मुद्दा आहे. उन्हातानाचं दिवसभर तिथं बसून सगळ्यात उन्हात हिंडून फिरून गाड्यावर बसून सुद्धा 500 रुपये घरी घेऊन जायची वेळ येते मित्रांनो. कधी कधी 600 रुपये पण जातात घेऊन, कधी 1000, कधी 2000. नाहीच म्हटलं तर चांगले ड्रायव्हर जर म्हणले आपले फेमस तर ते ड्रायव्हर बी नाही म्हणलं तर एक 2-4, 5-6 हजार रुपये घेऊन जातच असतील मित्रांनो. त्यांचं पण बघितलं तुम्ही, जर गाडी मैदानात बसली नाही तरी बी ते ड्रायव्हर सुद्धा एक 2-3 हजार रुपये घरी घेऊन जातात. अख्ख्या दिवसभर एवढ्या उन्हात तिथं बसणं, काम करणं, गाड्या मारणं आणि 1000-2000 रुपये घेऊन जायचं म्हटलं तर मग त्या ड्रायव्हरच्या हातात काय लागणार आहे, हा सगळ्यात मेन मुद्दा आहे. व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.